Write down the heading. Write down the heading that simple present tense. Here I'm just going to share my screen with you. सिंपल प्रेजेंट टेंस। सिंपल प्रेजेंट टेंस का स्ट्रक्चर क्या होता है बताइएगा जरा मुझे। What is the structure of simple present tense? Can you tell me please? सध्या Yes, चालू असलेल्या घडामोडी. हाँ काय बोला? सध्या चालू असतात. सध्या चालू असलेले. ओके, सध्या चालू असलेले नाही, अजिबात नाही. कधी वापरतो सांग बरं जरा तनुश्री आपण सिंपल प्रेझेंट टेन्स? साधा साधा भूतकाळ नाही, साधा वर्तमान काळ. वर्तमान काळ. हो, कधी वापरतो, काय स्ट्रक्चर असतं त्याचं? चला आपण चालू येस, चला लिहून घ्या प्रत्येकाने प्रॉपर पद्धतीने. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग आपला स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये प्रॉपर उपयोग लिहून घ्या. राईट. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरला जातो तेही दिलंय, लिहून घ्या. जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभवती किंवा आपल्याकडून नित्य नेमाने चालते किंवा घडते, तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतात. टू एक्सप्रेस द हॅबिच्युअल ऍक्शन. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात टू एक्सप्रेस द हॅबिच्युअल ऍक्शन. राईट. सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याकडून नित्य नेमाने चालते किंवा घडते, तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात टू एक्सप्रेस द हॅबिच्युअल ऍक्शन. रोजच्या सवयीच्या गोष्टी दाखवण्यासाठी, रोज घडणाऱ्या गोष्टी आपण दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. त्याच्यामध्ये एक नियम असतो, आई यू उद्या असेल तर क्रियापदाचा जो वापर होतो तो तसा होतो, आणि ही शी ड्रामा असेल तर आपण क्रियापदाला एस किंवा ES चा प्रत्यय लावतो, जसं आपण लाईक आणि वॉन्ट मध्ये लावला होता. आई यू विद असेल तर आपण काहीही लावत नाही क्रियापदाला, पण ही शी ड्रामा असेल तर आपण क्रियापदाला एस किंवा ES चा प्रत्यय लावतो. मॅम, राईट. ही शी इट ड्रामा असेल तर आपण क्रियापदाला एस किंवा ES चा प्रत्यय लावत असतो. लिहिलं इथपर्यंत? झालंय प्रज्ञाताई? असं करा फक्त, असं. डन. राईट, झालंय. ओके, फाईन. चलो, एक एक्झाम्पल लिहून घ्या, तुम्हाला अजून लक्षात येईल. मी तिथे जातो, आय गो देअर.
निगेटिव्ह वाक्य करत असताना मी तिथे जात नाही, आय डू नॉट गो देअर. आणि प्रश्नार्थ वाक्य करताना मी तिथे जातो का, डू आय गो देअर. जसं आपण लाईक, वॉन्ट आणि हॅवच्या वाक्यामध्ये लावत आलो होतो, त्याच पद्धतीने इथे पण डू आणि डजचा वापर केला जातो, कारण हा साधा वर्तमान काळ आहे. दुसऱ्या साईडला बघा, तो इथे येतो, ही कम्स हिअर. इथे आपण यस चा प्रत्यय लावलाय. होकारार्थी वाक्यामध्ये, निगेटिव्ह आणि क्वेश्चन मध्ये आपण लावत नाही. निगेटिव्ह करताना ही डज नॉट कम हिअर आणि क्वेश्चन करताना डज ही कम हिअर. झालंय लिहून दोन्ही साईडचं? असं करा फक्त. येस, ओके, फाईन, डन. तनुश्री, झालंय का बेटा? ओके, फाईन. थँक्यू व्हेरी मच. बघा, एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये येसचा प्रत्यय ही, शी, ड्रामा असेल तर लावावा लागतो. निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना डू नॉट, डज नॉटचा वापर होतो, डू डजचा वापर होतो. तिथे आपल्याला येस वापरायची गरज नसते. काही छोटे छोटे वाक्य विचारण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. नियम ओपन ठेवा, तुमच्या समोरच ठेवा, जेणेकरून तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल. प्रज्ञा मॅडम, पहिले 2-3 वाक्य तुमच्यासाठी आहे. मी क्रिकेट खेळतो, कसं येईल सांगा बरं? आय प्ले क्रिकेट. राईट. ती इथे येत नाही. ती इथे येत नाही, कसं येईल मॅडम? सी डू नॉट कम हिअर. शीला डू नॉट लागतं की डज नॉट लागतं, चेक करा मॅडम. सी डज नॉट. राईट, शी डज नॉट कम हिअर. राईट. पुढचं वाक्य तनुश्री तुझ्यासाठी आहे बाळा. आम्ही निबंध लिहित नाही, कसं येईल बेटा? आम्ही निबंध लिहित नाही. वी आर नॉट राईट एसे. साध्या वर्तमान काळात आम्ही जर लावतो इथे आपण मी निबंध लिहित नाही. मी ना सर. ती निबंध लिहित नाही, शी डज नॉट राईट एसे. शी डज नॉट राईट एसे. एसे. राईट, ओके. पुढचं वाक्य, ते प्रयत्न करतात का? ते प्रयत्न करतात का? हम्म. दे डू दे बरोबर आहे. डू ट्राय. डू दे ट्राय. काय वापरणार आपण? डू दे ट्राय. राईट. सचिन प्रश्न विचारतो का? सचिन प्रश्न का विचारतो का? प्रश्नार्थी वाक्य आहे. सचिन डज सर विचारतोला काय? विचारण्याला आस्क म्हणतात, आस्क. सचिन डज आस्क क्वेश्चन. डज सचिन आस्क. हा, डू डज सुरुवातीला लागतं मॅडम. ओके नाही? डज सचिन आस्क डज क्वेश्चन. सचिन आस्क क्वेश्चन. प्रज्ञा मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आम्ही इंग्रजी शिकतो, कसं येईल सांगा? शिकतो. आम्ही इंग्रजी. वी स्पीक नाही, शिकणे. वी टीच इंग्लिश. नाही, वी लर्न इंग्लिश मॅडम. हा, वी लर्न इंग्लिश. राईट. वी लर्न इंग्लिश. हा, वी लर्न इंग्लिश. राईट, ओके. तनुश्री, पुढचं वाक्य आहे. मी भारताबद्दल माहिती सांगते. मी भारताबद्दल माहिती सांगते. मी भारताबद्दल माहिती सांगते. आय एम. साध्या वर्तमान काळात इथं क्रियापद असल्यावरती आम्ही जर लावायचं नाही.
आय I डू नॉट. I डू I नॉट डू नॉट कसं आहे सांगते. सांगणे सांगणे म्हणजे काय? टेल टेल. I I tell I tell I do not tell आय डू नॉट टेल माहिती नसेल इन्फॉर्मेशन. information. आय डू नॉट टेल इन्फॉर्मेशन. ओके. आणि तू असं वाकडं का बसलीस बाळा? थोडं सरळ बस ना, सरळ बस, व्यवस्थित, छान. राईट, गुड. तर हा तुम्ही दिसतच नाहीयेत. हा, दिसतंय दिसतंय, काय हरकत नाही, फाईन. ओके. पुढचं वाक्य प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठी आहे. आता मी इंग्लिश वाक्य विचारणार, तुम्ही मराठीत सांगायचं. आय डू नॉट रीड बुक. मी पुस्तक वाचत नाही. तिकडच्या घरातच मला आय डू नॉट अंडरस्टँड दॅट. हम्म. ते मला समजलं नाही. समजत नाही. हा साधा वर्तमान काळ आहे ना, समजत नाही. ओके. हा. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. कसं येईल इंग्लिश मध्ये? मी सकाळी लवकर उठते. राईट. आय गो टू द ऑफिस ऍट 8 AM. मी सकाळी 8 वाजता ऑफिसला जाते. राईट. आय कम बॅक टू द होम ऍट 6 PM. मी 6 वाजता घरी येते. राईट. आय प्रिपेअर अ मील फॉर माय फॅमिली. मील म्हणजे काय सर? मील म्हणजे जेवण. मी माझ्या फॅमिली सोबत जेवण करते. नाही, मी माझ्या फॅमिलीसाठी जेवण बनवते. प्रिपेअर. प्रिपेअर म्हणजे बनवणे. हा, प्रिपेअर म्हणजे बनवणे. शब्द लिहून घ्या. PREPARE. PREPARE. प्रिपेअर म्हणजे बनवणे. नंतर MEAL मिल म्हणजे जेवण. MEAL मिल म्हणजे जेवण. ओके. राईट. आता ओके. हे सेशन चालू असतानाच मी तुम्हाला एक एक्सरसाइज पाठवून देतोय. ही साध्या वर्तमान काळाची एक्सरसाइज आहे आणि ही एक्सरसाइज तुम्हाला उद्या सोडून मॅडमला दाखवायची आहे. चालेल का? हो चालेल. राईट. ओके. चला, तुम्हाला एक्सरसाइज पाठवून देण्यात आलेली आहे सिंपल प्रेझेंट टेन्सची. उद्या छानपैकी सोडवायची आहे. त्याच्यानंतर तुमच्यासोबत काही आन्सर की पण नक्की शेअर होणार आहेत. आता बघा, लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्सचे आणखी काही उपयोग असतात. तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ आणि लिहून घेऊया. चालेल? चला लिहा. नंबर 1 चा उपयोग. एक इंग्लिश न्यूजपेपर आणा मॅडम तिकडून. लिहा. पहिला उपयोग. In the heading of newspaper, in the headlines of newspaper, in the headlines of newspaper. वर्तमानपत्राच्या हेडिंग मध्ये साधा वर्तमान काळ वापरला जातो. In the heading of newspaper. दुसरं लिहा. To say about. नाही मॅडम, पूर्ण पेपर आणा ना इंग्लिशचा. To say about general truth. To say about general truth. TRUTH. तू सर परत To एकदा say सांगा. about general truth.
म्हणजे काय? त्रिकालबाधित सत्य, जगामध्ये जी एकच गोष्ट आहे, सगळीकडे एकच आहे, ती गोष्ट दाखवण्यासाठी देखील आपण साध्या वर्तमान काळाचा उपयोग करतो. लिहून घ्या मराठीमध्ये. जगामध्ये जी गोष्ट कॉमन आहे अशी गोष्ट दाखवण्यासाठी, जगामध्ये जी गोष्ट कॉमन आहे ती गोष्ट दाखवण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. आता मी तुम्हाला वर्तमानपत्राची हेडिंग दाखवतोय की कशा पद्धतीने ती सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच असते. बघा, त्यात पाणी नाही बघा. थोडं असेल तेवढं घेऊन टाका. बघा, ही एक माहिती तुम्हाला दिसते इथे. पीपल अवॉइड सबवे ऍट बिझी द्वारका जंक्शन. पीपल अवॉइड दिलंय, अवॉइडेड दिलंय का? नाही. पीपल अवॉइड सबवे ऍट बिझी द्वारका जंक्शन, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला हेडिंग दिलेलं आहे. अजून एखादं हेडिंग दाखवतो मी तुम्हाला. बघा, ही एक बातमी दिसत असेल तुम्हाला. MLC सतीश चव्हाण गोज बॅक टू एनसीपी. राईट, गोज बॅक दिले, गोज बॅक. वेंट बॅक दिले का? नाही, गोज बॅक साध्या वर्तमान काळात दिली. बरोबर आहे. म्हणजे काय की कुठल्याही प्रकारच्या न्यूजपेपरची जी हेडिंग असते तर ती साध्या वर्तमान काळामध्ये असते. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता जे उदाहरण, आता जे दुसरा उपयोग सांगितला, तो उपयोग कोणता होता? त्रिकाल बाधित सत्य जे असते, जगामध्ये जी गोष्ट कॉमन असते त्याला आपण साधा वर्तमान काळ वापरतो. म्हणजे काय? उदाहरण लिहून घ्या. द सन रायझेस, द सन रायझेस द सन रायझेस इन द ईस्ट. आवाज बंद कर. द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे काय? सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. बरोबर आहे ना? सूर्य अमेरिकेत गेला तरी पूर्वेलाच उगवतो, भारतात आला तरी पूर्वेलाच उगवतो, कुठे गेला तर पूर्वेलाच उगवतो. अजून एक उदाहरण घ्या. बर्ड फ्लाइज इन द एअर. बर्ड फ्लाइज इन द एअर. पक्षी कुठे उडतात बरं? तनुश्री, पक्षी कुठे उडतात? हवेत. हवेत उडतात. हवेत. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही अमेरिकेत गेले तरी पक्षी हवेतच उडतात की नाही? कुठेही गेलं जगामध्ये तर पक्षी हवेतच उडतात. मग असे काही वाक्य जेव्हा असतात प्रज्ञाताई, तर त्याला आपण साध्या वर्तमान काळामध्ये घेत असतो. कोण येतोय प्रज्ञाताई तुमचा? त्याला कट करा. ओके, फाईन, काय हरकत नाही. अशा पद्धतीने आपण साध्या वर्तमान काळाला वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. एक, आपलं डेली रुटीन दाखवण्यासाठी. कशासाठी? डेली रुटीन दाखवण्यासाठी.
रोजच्या सवयीच्या गोष्टी दाखवण्यासाठी. मग आता तुम्हाला आजचा होमवर्क काय आहे? तर तुम्हाला माय डेली रुटीन, राईट, माय डेली रुटीन या विषयावरती उद्या तुम्हाला काही गोष्टी लिहून प्रिपेअर करून मला दाखवायच्या आहेत. माय डेली रुटीन. माय डेली रुटीनचा एक पार्ट माझ्याकडे आहे, त्याचा एक फोटो काढून मी तुम्हाला पाठवतोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती रिकाम्या जागा भरून प्रॉपर पद्धतीने मला उद्या सांगता येईल. म्हणजे तुम्हाला सोपं होईल, म्हणजे कशा पद्धतीच्या वाक्यरचना असतात याचा एक अभ्यास तुमचा व्हायला सुरुवात होईल. या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला लगेच पाठवून देतोय, जेणेकरून तुम्हाला उद्या येताना तुमच्या डेली रुटीन वरती 2 पेज पाठवलेले तुम्हाला ग्रुप वरती पाठवतोय मी. येस, तुम्हाला आज सिंपल प्रेझेंट टेन्सची एक्सरसाइज पण सोडवायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माय डेली रुटीन हा पहिला निबंध मी शेअर केलाय की ज्याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरून तुमची माहिती भरायची आहे. तसं त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलंय बघा. माय नेम इज डॅश डॅश, आय वेकअप ॲट, किती वाजता उठता तुम्ही, देन आय ब्रश माय टीथ, कधी कधी करता, काय काय करता. यातले तुम्हाला ज्या काही गोष्टी मॅक्झिमम लिहिता येतील त्या लिहायच्या आहेत आणि एक सुंदरसा निबंध तयार करून त्याच्यावरती प्रिपरेशन करायचं आहे. नुसतं उद्या पाहून वाचून दाखवायचं नाही, प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भले एक दिवस एक्स्ट्रा घ्या, उद्या नका सांगू मला, परवा सांगा, परंतु मन लावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती रविवारपर्यंत व्हिडिओ बनवा, कारण आपल्याला आपली पहिली बॅच संपोपर्यंत 10 व्हिडिओ बनवायचे आहेत. किती तनुश्री? 10. परंतु ते न पाहता बनवायचे आहेत. मला फार मोठे व्हिडिओ नको आहेत, पण 30 सेकंद 1 मिनिट आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येतं का न पाहता याचा आपला सराव झाला पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला मोल्ड करणार नाही, प्रिपेअर करणार नाही, तोपर्यंत आपल्याला येणार नाही. आपल्याला पहिले प्रिपेअर करावं लागेल. मग प्रिपरेशनसाठी आता मी तुम्हाला फॉर्मेशन प्रोसेस दिलेला आहे, तेवढं पाहून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. ओके, साध्या वर्तमान काळाचा भाग कळाला का तनुश्री आज? येस सर. नक्की कळालाय? जरा जरा ओके, समजलं. जरा जरा कळालाय. बरं, अजून एक छोटासा पार्ट तुम्हाला साध्या वर्तमान काळापासून ते साध्या वर्तमान काळाचा जो काही व्हिडिओ आहे माझा बनवलेला, तर तो एक ऍडिशनल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतोय, जेणेकरून काय होईल की तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळायला सोपं जाईल. सर मला इंग्लिश ग्रामर हार्ड जात. काय झालं इंग्लिशचं? ग्रामर हार्ड जात. ग्रामर हार्ड जातं. मग आता ग्रामरला सोपं करण्यासाठीच आपण स्टेप बाय स्टेप काही पार्ट शिकतोय बेटा, राईट? तुला जर भविष्यात असं, आता हे एकदा L1 ची बॅच करून घे. तुला जर असं वाटलं सर मला सेपरेटली ग्रामरसाठी बॅच लावायची असेल तर मग आपण बाबांशी बोलून करूया, चालेल? बघा, आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा तुम्हाला व्हिडिओ पण मी पाठवलाय, त्याच्यानंतर त्याची एक्सरसाइज पाठवलेली आहे, त्याच्यानंतर माय डेली रुटीन वर लिहिण्यासाठी पाठवलेलं आहे. आता सगळं तुम्हाला पाठवलेलं आहे, फक्त हळूहळू वेळ काढत काढत तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे आणि मग उद्याच्या बॅचला बसायचंय. जोपर्यंत हे पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी पुढचा पाठ शिकवणार नाही, एक्सक्यूज मिळणार नाही. त्यामुळे आज बसा, छानपैकी ऐका, एक्सरसाइज सोडवा,
त्याचा फोटो काढा आणि पाठवा. ओके, चालेल का? राईट, हो ओके. चालेल sir. आणि उद्या आता बोलण्यासाठी टॉपिक कोणता आहे? हाच, माय डेली रुटीन. याच्यावरतीच आपल्याला बोलायचं आहे. आज आपण आता दोनच छोटे छोटे पार्ट पाहिले, कशा पद्धतीने आपण करू शकतो, काय करू शकतो. मी उद्या माझं डेली रुटीन पण तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिले तुम्ही पण करायचं, मग मी पण शेअर करणार आहे. ओके, चलो ठीक आहे, फाईन. नाउ विल स्टॉप हियर. थँक यू व्हेरी मच. बाय बाय, हॅव नाईस टाइम.